रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी सुरू आहे, तर भोंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांची चौकशी केली जाते। तेजस्वी सातपुते यांच्याकडनं चाकणकरांची चौकशी सुरू आहे, तर तेजस्वी सातपुते या एसआयटीच्या प्रमुख आहेत, तर त्या आता चाकणकरांची चौकशी करत आहेत। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याबाबत त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि त्या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, कोण काय म्हटलंय किंवा काय बोललंय मला नाही। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल। तर चाकणकरांची चौकशी वकील सोबत नसताना करा, अंजली दमानिया यांनी मागणी केली आहे। चौकशीच्या वेळी वकील सोबत नको असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे, तर अंजली दमानिया यांचं मीडिया ट्रायल सुरू असं शिरसाटांनी म्हटलेलं आहे। तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय। ऐकून आनंद झाला, पण आत्ताच्या घटकेला जी माहिती मिळते की त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे। अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील। तर माझी एसआयटीला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा। चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे। अंजली दमानियाकडे पोलीस यंत्रणेपेक्षाही फास्ट यंत्रणा आहे। ती कुणाची सीडीआर काढू शकतात, त्या सीडीआरच्या माध्यमातून सांगू शकतात किती मिनिटं किती सेकंद वगैरे हा तुम्ही पाहिलेला प्रकार। एक मोठं नाव घेऊन पुढे आणायचं आणि त्याची बातमी करायची, हा प्रकार आता थांबला पाहिजे। याला ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करायचा प्रयत्न ते करतायत, परंतु सुदैवानं सर्वजण त्या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत आणि सरकारने सुद्धा गांभीर्याने घेतल्यामुळं काही दिवसातच त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांवर कारवाई ही नक्की होईल। तर तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। तटकरे चाकणकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या, तटकरेंच्या आडून दमानिया यांनी आता चाकणकरांवर टीका केलेली आहे। आणि याच्यात आत्ताच्या घटकेला आपण बघितलं की रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। पण मी डीजींना हे पत्र पाठवलं होतं आणि याच्यात महत्त्वाचे मुद्दे हेच उपस्थित केले की ह्या सगळ्याची चौकशी कोण करणार, का पुन्हा एकदा राजकारणापुरताच या प्रकरणाचा वापर होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।